ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गुटखा तस्करीचा हायटेक फंडा पाहायला मिळालाय। गुटखा तस्करांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। रिमोटवर जायची वाहनांची नंबर प्लेट बदलण्यात आली आहे। देवळा पोलिसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर देवळा पोलिसांनी हे सगळं उघडकीस आणलेलं आहे। कशा पद्धतीनं हा हायटेक फंडा वापरण्यात येत होता। गुटखा तस्करीचा हायटेक फंडा या तस्करांकडून वापरण्यात येत होता। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या पैशामध्ये वापर करण्यात आलेला आहे। रिमोटवर बदलली जायची ही वाहनांची नंबर प्लेट। दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा हायटेक फंडा या तस्करांनी वापरला होता। गुटखा तस्करीसाठी ही नंबर प्लेट कशा पद्धतीनं ऑटोमॅटिक बदलली जायची हे आपण पाहतोय। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या तस्करीमध्ये करण्यात येत होता। रिमोटवर ही सगळी नंबर प्लेट बदलली जात होती, आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, का अधिक माहिती? अगदी हायटेक फंडा वापरण्यात येतो आता तस्करीमध्ये। नक्कीच दीपावली आपण जर बघितलं तर राज्यामध्ये गुटख्याची बंदी आहे आणि याच पार्श्वभूमी जे आहेत मोठ्या प्रमाणात जे गुटख्याची तस्करी केली जाते। मात्र ही तस्करी करत असताना आपलं वाहन जे आहे ते पोलिसांच्या नजरेत येऊ नये किंवा पोलिसांच्या नजरेत केली जावी यासाठी आता गुटखा तस्कर जे आहेत ते हायटेक फंडा वापरताना दिसत आहेत। देवळ्याच्या कारवाईमध्ये हा जो प्रकार जो आहे तो समोर आला। देवळ्यामध्ये अशाच पद्धतीने गुटखा तस्करी केली जात असताना एक कार जी आहे स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली। मात्र या कारच्या पाठीमागे आणि समोरची जी नंबर प्लेट आहे त्यावर एक काळा पडदा जो आहे तो अत्याधुनिक रिमोटचा वापर करून खालीवर केला जात होता। या सगळ्या प्रकारामुळे जे वाहन जे ते नागरिकांचे असेल किंवा पोलिसांच्या याच्यात डिसेबल करून गुटखा तस्करी जी आहे ती सर्रासपणे केली जात होती। पोलिसांनी आता या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। यापैकी एक गुटखा तस्कर जो त्याच्यावर नाशिक जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्थानकात 5 गुन्हे दाखल करण्यात आले। म्हटलं या सर्व प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जो हायटेक गुटखा तस्करीचा जो फंडा जो वापरलाय त्याची जी ती सर्वत्र चर्चा होते। दीपाली, निश्चितच निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय कशा पद्धतीनं गुटखा तस्करीसाठी नाशिकमध्ये हा हायटेक फंडा वापरण्यात येत होता।